नमस्कार, मी गोविंद पावरा. तर मित्रांनो, मी आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुका धडगाव अक्राणी या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत खुटवडा या ग्रामपंचायतीमध्ये मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत. मागे तिथे पेशंट बसलेले आहे. तर मग बघू शकता हा रस्ता कटवडायचा आहे. हा ॲम्ब्युलन्स येताना आपल्याला दिसून आले आहे. तर आपण ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर साहेबांना देखील आपण या समस्येविषयी काय अडचण आहे ते जाणून घेण्याचं. तर दादा, तुम्ही या ठिकाणी कुठे गेले होते? मी धडगाव आरचे ड्रायव्हर आहे. हो मी आता एक पेशंट सोडायला आलो. खटवड गाव आहे, राजबडी PSM अंडरमध्ये खटवड गाव आहे. हो मला अतिशय त्रास झाला, कारण की रस्ता एवढा खराब आहे की पेशंटसुद्धा त्रास होतो बसा उठायला. आणि जी गरोदर माता असते त्यासाठी सुद्धा आपला त्रास होतो पेशंटला, की ते खड्डे असल्या कारणामुळे माता डिलिव्हरी असतात होऊन जातं एका टायमाला असं. याच्यामध्ये हो होतात, डिलिव्हरी होतात, गाडीमध्ये होऊन अरे जातात बापरे. रस्ता खराब असल्या कारणाने. कारणामुळे. हां, जर रस्ता जर चांगला राहिला तर आमचे पेशंट चांगलं राहील. असं आहे. बस दुसरं काय सांगू शकत नाही एवढंच. बरोबर बरोबर. कधीपासून? अजून असे गाव आहेत. आता माझ्याकडे परत एक कोरखेतचं पेशंट आहे. ते कोरखेतला तो रस्ता खूप अतिशय खराब आहे. हां म्हणजे तो रस्ता एवढा घातक आहे की कधी काय होऊ शकतं, असं असतं. तो खराब आहे असं आहे. कोरखेतकडचा. हां असं आहे. आणि ते आम्ही अक्षरशः जीव मुठीत घेऊन आमच्या ड्रायव्हिंग करतो आणि पेशंटला घरापर्यंत पोहोचवतो. एवढी जिम्मेदारी. एवढी आमची असते. बरोबर. तर जर या रस्त्यामध्ये यायला जायला इतका गंभीर अशी या ठिकाणी समस्या झालेली आहे, हां हां. तर जर अचानक या पेशंटला रस्त्यामध्ये तुम्ही म्हणतायत की हो, थोडा त्रास होतो. याप्रमाणे हो हो त्रास होतोय, हो. तर या जर झालंच दुखापत झालं तर हो. त्याची जिम्मेदार व्यक्ती कोण आता ठरू हे शकते? जिम्मेदार कारण की तर सरकारच आहे त्यासाठी, कारण की रस्ता जर चांगला राहिला असता हो तर हे असं होणार नाही, कुठल्या गोष्टी घडणार नाही असं बरं. पेशंटबद्दल असं म्हणतो आपलं. असं दुसरं आहे काय का? नाही. हां. तर आम्ही पेशंट सोबत चर्चा करू शकतो हो का? करू शकता सर चला, मग तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. तर या ठिकाणी आपल्या हे ॲम्ब्युलन्स आहे, तुम्ही पाहू शकता धडगाव, आणि या योगायोगाने ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे. तर भाऊ, माझं नाव आहे गोविंद पावरा. तर कुठल्या गावाचं आहे? कोरखेतचं आहे का? तुमचे पेशंट आहे इथं? होय. पेशंट ना? कसला पेशंट म्हणजे काय? डिलिव्हरीचं ना? हां, तर आता ना हां, ही ॲम्ब्युलन्स तिकडे पुढे गेली होती. कोणता पाडा होता दादा साहेब? खटोळाचाच पाडा, त्याच्यामध्ये अजून एक पाडा होता ना, कोडवे पाडा, तिथे गेले ना आपली ॲम्ब्युलन्स. हां, आता तिकडे गेले ॲम्ब्युलन्स आणि तिकडून आता परत ते म्हणजे तुम्हाला सोडायला जाते. तर यायला आणि जायला तुम्हाला खूप त्रास झाला. काय झालं, काय कसं वाटलं तुम्हाला? खूप त्रास झाला. तर मग हां, या ठिकाणी हे पेशंट आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स आहे, योगायोगाने आम्हाला भेटली. तर ड्रायव्हरांनी घेतलेला व्हिडिओ त्यांच्या या ड्रायव्हिंग करत असताना गाडीमधून, तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मागे तिथे पेशंट बसलेले आहे. तर मग बघू शकता हा रस्ता कटवडायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यानं जाणवलेली समस्या चित्रीकरण केलेलं आहे. नमस्कार, मी गोविंद पावरा. तर मित्रांनो, मी आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुका धडगाव अक्राणी या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत खुटवडा या ग्रामपंचायतीमध्ये मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची काही समस्या, त्यांची काही मागणी आहे, त्यांची काही तक्रार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दादा, तुमची काय मागणी, तक्रार काय आहे? आमची मागणी तक्रार, खुटवडा ते कुटब्यापाडापर्यंत हा रोड कच्चा आहे. हा रोड PWD खात्यामधून मंजूर आहे. शासन सांगते म्हणजे रोड मंजूर आहे, पण
रोड मंजूर आहे, पण त्या रोडाला निधी येत नाही ना. निधी जर लवकर येऊन जाईल तर आमचा रोड सुरळीत चालू होईल. आणि आम्हाला बाजारपेठमध्ये जायला कमांडर गाड्या असतात आणि बस सेवा नाही इथं. बस जर राहिली असती तर ते कच्च्या रोडमध्ये चालणारच नाही. आणि आमची जी पिकअप गाडी मॅक्स गाडी आहे त्याच्यामधून आमचे जे गावकरी आहे हे बाजारसाठी ये जा असतात. शाळेचे मुलं, गरोदर बाया यांना या कच्च्या रोडमध्ये घेऊन जाणं धोकादायक. आणि एखाद्या दिवशी या कच्च्या रोडवर गाडी घेऊन जात असताना मोठा अपघात बी होऊ शकतो. आणि इथं लोक मरण्याची बी शक्यता आहे इथं कच्चा रोड असल्याकारणाने. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की आमची गावाची जो रोड आहे त्याची निधी लवकरात लवकर मंजूर करून आमचा रोड पूर्ण करण्यात यावा, ही आमची गावकऱ्यांची समस्या आहे. तर दादा, हा जो रस्ता आहे किती लांब आहे, किती अंतरापर्यंत हा रस्ता आहे? खुटवडा ते कुटब्यापाडापर्यंत हा रोड कच्चा आहे आणि 7-8 किलोमीटर हा रोड कच्चा आहे. तर हा जो रस्ता आहे तो कोणत्या शाखामध्ये तुम्ही म्हणतायत की मंजूर झाला आहे? PWD PWD या शाखेमध्ये हा हां, रस्ता मंजूर मंजूर आहे. झाला आहे. तर हा रस्ता कधी मंजूर झाला तुमच्या माहितीप्रमाणे? 2023 आणि 24 मध्ये 2023 आणि 24 24, मध्ये हां. हा रस्ता मंजूर मंजूर झाला. झाला आहे. तर तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर 25ला तुम्ही तक्रार केली आहे का की रस्ता पूर्ण पक्का तयार करून द्यावा, अशी तुम्ही तक्रार गावकऱ्यांनी केलेली आहे का? हो, केली आहे. पण शासन म्हटलं होऊन जाईल. आम्ही वाट बघत बसलो. आम्ही किती दिवसपर्यंत थांबणार? आम्ही भरपूर दिवस होऊन गेला. आम्ही निधीची वाट बघतो. मंजूर तर आहे परंतु निधी येत नाही ना रोडाला. निधी जर लवकर आली असती तर आमचा रोड कधीचा मंजूर होऊन गेला असता. पण आम्ही वाट बघून थकलो. हा रोड खराब होऊन गेला. आमचे जे लोक आहे आम्ही हॉस्पिटलला इथं राजबेडीपर्यंत घेऊन जातो. आणि जे गरोदर बाया आहे त्यांना आता 8-9 महिन्याचे बाळ असतो पोटामध्ये, त्यांना हे कच्च्या रोडमध्ये घेऊन जायचं. मग त्यांना इमर्जन्सी होऊ शकते ना, गर्भपात होऊ शकतं तिथं. बरोबर. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की आमचा जो रोड आहे मंजूर तर झाला आहे, पण शासनाने लवकरात लवकर निधी मंजूर करून आमचा रोड पूर्ण करण्यात यावा, असं आहे का? ही आमची नम्र विनंती गावकऱ्यांची. हो. तर अजून आपल्यासोबत ग्रामस्थ युवा आहेत. तर भाऊ, तुमचं काय याच्यावर काय बोलायचं आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमचं म्हणजे रोड मंजूर झाला आहे ते सांगताय, पण अजूनसुद्धा म्हणजे निधी नाही आली आहे म्हणून सांगताय. ते आम्ही मान्य करताय, पण निधी जर लवकरात लवकर आली तर मग आमचा रोड चांगला होईल असं. आणि आम्हाला म्हणजे जळगाव येथे जायला, कुठे पण जायला रोड म्हणजे बेरात्री असं आम्हाला फिरावं लागतं, नाही तर कुठे तर म्हणजे जावं लागतं. तर मग रोड जर चांगला झाला तर आम्हाला यायला जायला काही अडचण नाही. हां. दडगाव म्हणजे आम्ही म्हणजे विद्यार्थी आहे, आम्ही काय पण काम राहिलो किंवा दडगावला गेलो किंवा शाळेत येतात जातात किंवा आमच्या दडगावमध्ये कागदपत्र वगैरे काय बनवल्या जातात, तर टायमाला गाडी म्हणजे येते. पण खराब रस्त्यामुळे पाऊस येतो म्हणून आम्ही तिथून लवकर निघतात. मग आम्हाला पूर्ण काम म्हणजे होऊच शकत नाही, आमचं अपूर्णच काम राहतं याच्यासाठी. म्हणजे तुमच्या शासकीय कामांवर देखील तुम्हाला या प्रॉब्लेममुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो. हो म्हणजे गाडी ये जा करायला, म्हणजे जर पाऊस जास्त पडला तर या ठिकाणी गाडी ये जा करायला देखील थोडंसं हो त्याच्यासाठी म्हणजे पण आम्हाला हां, अडचण असते. अडचण येते, हो. अडचण निर्माण येते. तर अजून आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. अजून त्यांच्या भाऊ, काय सांगायचं आहे तुम्हाला? आमचं असं आहे की काही वेळा आम्ही दडगावला जातो. पाऊस जर जास्त होऊन गेलं तर काही ठिकाणी आम्हाला गाडीतून उतरावं लागतं. गाडी काही ठिकाणी वरती जात नाही तर उतरून आम्ही धक्का मारून गाडी वरती चढून घेऊन येतो. असं वाटतं की एखाद्या दिवशी आमचं जीव पण जाऊ शकतं. तर लवकर निधी द्यावा आणि आमचं रस्त्याचं काम लवकर सुरू करावं असं आमचं म्हणणं आहे सगळ्या गावकऱ्यांचं. असं ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ग्रामस्थांसोबत चर्चा केली. ग्रामस्थांची काय मागणी आहे, त्यांची काय तक्रार आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर PWD खात्यामधून हा रस्ता मंजूर झालेला आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि यांना तशी माहिती आहे, हा रस्ता मंजूर झाला PWD या खात्यामध्ये. तर आज 2026. तर हा रस्ता खूप धोकादायक आहे. दळणवळणासाठी असो किंवा शाळकरी विद्यार्थी असो किंवा ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी, आणि ज्या आपल्या बाया आहेत त्यांच्यासाठी देखील ॲम्ब्युलन्स असो किंवा कोणत्याही गाड्यामधून जर आपण घेऊन जात असाल तर त्यांच्यासाठी देखील खूप मोठा धोकादायक हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे, अशी या ठिकाणी ग्रामस्थांची या ठिकाणी तक्रार आहे. निधी लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावी आणि या रस्त्याला लवकरात लवकर पूर्ण
पक्का रस्ता तयार करून देण्यात यावा अशी या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी आहे. आणि आमच्या यूट्यूब चॅनलचीही या ठिकाणी विनंती आहे की PWD या खात्यामध्ये हा रस्ता आहे, तर निधी अभावी हा रस्ता अद्याप अपूर्ण आहे किंवा या रस्त्याला काम चालू करण्यात आलेलं नाही. तर लवकरात लवकर निधी मंजूर करून या रस्त्याला लवकरात लवकर पूर्ण पक्का तयार करून देण्यात यावा अशी आमच्या यूट्यूब चॅनलची मागणी आहे आणि अपेक्षा आहे. तर या तक्रारींवरती संबंधित विभाग किती लवकर कारवाई करतात ते पाहण्यासाठी नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या माहितीमध्ये. धन्यवाद.